रे सोन्या, हीच का ती सटवी? अगं आत्या असं काय बोलती? मग कसं बोलू? काय बघितलं हिच्यात एवढं काय माहिती? काय ग पोरे, काय नाव म्हंटली तुझं? सारिका. आणि काय ग, किती भाऊ बहिणी तुला? एक मोठी बहीण आहे, तिचं मागच्या वर्षीच लग्न झालं. हा का? मग तिने बी असं लफडं करूनच लग्न केलं वाटतं. अहो नाही आत्या, घरच्यांनी शोधलं होतं तिच्यासाठी स्थळ. असं वय, मग तुझ्यातच कुठून आले येते र लफडे करायचे? अगं सारिका, तुला सांगते, आजपर्यंत आमच्या अख्ख्या खानदानात कोणाची हिंमत झाली नव्हती असले लफडे करायची. पण हेच कार्ट कोणावर निवडलं काय माहिती? कांच्या चेटकिनी जादू टोना केला काय माहिती याच्यावर? तू काय डोळे वाटारतोय? खरं तेच सांगते. काय मग तोय होणाऱ्या सासूला भेटली असशील ना? कसं वाटलं तिचा स्वभाव? छान आहे स्वभाव, खूप साधा भोळा आहे. हा मग तेच सांगते, माझी बहिणी असेल साधी बोळी, पण मला ना त्यांच्यासारखं समजू नको. मी ना या घरची एकुलती एक आत्याबाई आहे, त्यामुळे ना मला विचारल्याशिवाय या घरातला कोणताच निर्णय होत नाही. जोपर्यंत मी तुला पसंत नाही ना करणार, तोपर्यंत तुमच्या लग्नाची गाडी काय पुढे ढळणार नाही. अहो आत्या, जसं मी तुमच्या भाच्याचं मन जिंकलं तसं तुमचं पण जिंकेल. हा, मला पटवणं नाही बाई एवढं सोपं. मी 12 गावचं पाणी प्याले, उगीच नाही मला आत्याबाई म्हणत. समजा मी तुला नाहीच म्हंटले तर? मग तुम्ही होकार देईपर्यंत मी वाट बघेल. अहो आत्या, देवी पार्वतीने सुद्धा तिला आवडणारा पती मिळावा म्हणून तपस्या केलीच ना. आणि आपल्या प्रेमाचं पुढे काय होणार आहे हे माहित नसताना सुद्धा राधाने प्रेम केलंच ना. तू तर लयच हुशार दिसतीये, एवढं कुठून शिकली? अहो आत्या, मला पुस्तक वाचायला खूप आवडतं आणि सध्या मी पुस्तकांची ही सिरीज वाचते. बरं मग जाताना मी घेऊन जाते हे पुस्तक. मला बी मस्त पुस्तक वाचायची आवड आहे. पण मग तुला ग? अहो घेऊन जा, मी माझ्यासाठी अमेझॉन वरून मागवेल परत, कारण ही पुस्तके फक्त तिथेच मिळतात.